नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण सिंग्युलर नंबर अँड प्लुरल नंबर विषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग सिंग्युलर अँड प्लुरल नंबर म्हणजे काय? एक वचन आणि अनेक वचन. तुम्ही ग्रॅमॅटिकल क्वेश्चन सॉल्व करत असताना तुम्हाला सिंग्युलर अँड प्लुरल करा म्हणून प्रश्न आलेला असेल, येत असतो. मग हा व्हिडिओ पाहताना लक्षपूर्वक पहा आणि सिंग्युलर आणि प्लुरलची ही जी कन्सेप्ट आहे तुमच्या लक्षात टोटली येऊन जाईल. फक्त अट एवढीच, तर हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. ओके, मग सिंग्युलरचं प्लुरल कसं केलं जातं म्हणजे एक वचनाचं अनेक वचन कसं केलं जातं ते वन बाय वन स्टेप बाय स्टेप आपण शिकणार आहोत. फर्स्ट, सिंग्युलरचे प्लुरल करणे. फर्स्ट, रेग्युलर प्लुरल्स म्हणजे नियमित एक वचन असतात. नियमित जे प्लुरल असतात, नियमित जे अनेक वचन असतात ते बघूया कसे. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट आहे सिंग्युलर प्लुरल. मग सामान्यपणे जे सामान्य नाम असतात, जे एकवचनी असतात, सामान्य नाम एकवचनी राहिलं तर सहजासहजी त्या शब्दाला एस लावून, शेवटी एस प्रत्यय लावून एक वचनाचं अनेक वचन केलं जातं. जसं हे सिंग्युलर शब्द आहेत तर याचे प्लुरल कसे तयार होतील? एस प्रत्यय लावून. पण ते सामान्य नाम कसं आहे? सिंग्युलर आहे म्हणजे एकवचनी आहे, हे लक्षात ठेवायचं. मग एकवचनी नावाला एस लावून सिंग्युलरचं प्लुरल केलं जातं. जसं बॅट आहे, मग बॅट हे सिंग्युलर आहे, एक वचन आहे. त्याचे अनेक वचन करताना त्या शब्दाच्या शेवटी फक्त एस लावायचा, एस प्रत्यय लावायचा म्हणजे तो अनेक वचन झालं. बॅट, एक बॅट, बॅट्स, अनेक बॅट्स असं झालं. आईस, आईस म्हणजे आय एक वचन, आईज हे प्लुरल अनेक वचन असं झालं. म्हणजे एस लावून तो अनेक वचन करता येतो. हे पहिलं आहे. बॉल, बॉल्स, टॉय, टॉयज, कॅप, कॅप्स. तर बघितलं मित्रांनो, हे सिंग्युलर शब्दाच्या लिस्टमध्ये प्रत्येक शब्दाच्या शेवटी एस लावून म्हणजे सामान्य नामाच्या शेवटी एस प्रत्यय लावून तो कशात रूपांतर केला गेला आहे? प्लुरल फॉर्ममध्ये, म्हणजे सिंग्युलर फॉर्मचं प्लुरल फॉर्ममध्ये रूपांतर केलं आहे. एक वचनाचं अनेक वचन रूप असं बनवलं जातं एस लावून. अंडरस्टँड? आता सेकंड टाईप, दुसरा प्रकार, कसं सिंग्युलरचे प्लुरल करणे. सेकंड, सामान्य नामाच्या शेवटी एस, एस एच, सी एच, एक्स किंवा ओ असेल तर अनेक वचन रूप ईएस लावून होतो किंवा एस लावून करतात. म्हणजे सामान्य नाम एक वचनी आणि त्या सामान्य नामाचं शेवटचं अक्षर एस किंवा एस एच असेल, सी एच असेल, एक्स असेल किंवा ओ असेल तर अशा शब्दांचं अनेक वचनी रूप ई एस प्रत्यय लावून करतात, हे लक्षात ठेवायचे. फॉर एक्झाम्पल, ई एस प्रत्यय कसा लावला जातो? आता सिंग्युलर म्हणजे एक वचनी शब्द आहे बस, BUS बस, शेवटचे अक्षर काय आहे? एस, हा एस आहे. मग याला एस लावून नाही करता येणार तुम्हाला, एस लावून प्लुरल नाही करता येणार. तर या शब्दाला ही लिस्ट लक्षात ठेवायची. तर शेवटचे अक्षर जे असतील यांच्यापैकी असेल तर त्याला ES प्रत्यय लावूनच प्लुरल केलं जातं, हे लक्षात ठेवायचं. जसं BUS बसच्या शेवटी एस आहे तर त्याचे प्लुरल फॉर्म BUES, बसेस असं करावं लागेल. बुश आहे, SH आहे बघा शेवटी, मग त्याला तुम्हाला बुशेश असं लिहावं लागणार. बस एक, बसेस अनेक, बुश, बुशेश. ब्रँच, ब्रँचेस, ES लावून, ब्रँचेस. बॉक्स, बॉक्सेस. चला बघा, एस होता, ES लावला, SH होता,
ES लावला. CH आहे बघा, CH शेवटी, तर त्याला अनेक वचन करताना ES लावला. शेवटी X आहे, मग त्याला अनेक वचन करताना प्लुरल करताना ES लावला. आता हिरो शब्द आहे, हिरोचे शेवटचे अक्षर O आहे, हा इथं O आहे, तर त्याला अनेक वचनी करताना ES कसा लावणार, अशा पद्धतीने हिरोज. तर हे सिंग्युलर फॉर्मचे शब्द प्लुरल फॉर्ममध्ये ES लावून असं केलं जातं. फक्त लक्षात ठेवायचं, त्या सामान्य नामाचं एकवचनी शब्द जो असेल सामान्य नाम, त्याच्या शेवटी हे अक्षर असतील तरच ES लावायचे, हे लक्षात ठेवा. समजलं? एक्सेप्शन. आता काही शब्द असे असतात ते अपवादात्मक असतात, अपवाद असतात, की त्यांना शेवटी जरी SCH, SH, OX असा राहिला आणि आपण त्याला प्लुरल करताना ES लावावा लागतो, हे बरोबर आहे. पण असे काही शब्द आहेत की ते एक्सेप्शन असतात, अपवाद असतात. जसं आता फोटो शब्द आहे, तर फोटोच्या शेवटी कायचा अक्षर आहे O, मग तुम्ही O पाहून त्याला ES लावून देणार प्लुरल करताना, तेव्हा ते रॉंग राहील. कारण असे शब्द जे असतात अपवाद शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, त्यांचं प्लुरल फॉर्म ES न लावता त्याला S लावावं लागतं. जसं फोटो, फोटोस, स्टुडिओ, ते आहे स्टुडिओज. आता हा जो शब्द आहे ऑक्स, याला S आहे, X आहे शेवटी, मग तुम्ही ES लावून देणार, ऑक्सेस करून देणार, तर तो रॉंग जाईल. कारण हा एक्सेप्शन शब्द आहे, अपवाद शब्द आहे ग्रॅमॅटिकली. मग त्याचं प्लुरल फॉर्म हे नेहमी EN लावून केलं जातं. ऑक्झन हे EN लावून केलं जातं, हे ग्रॅमॅटिकल रूल आहे. ओके. जसं बंबूज आहे, बंबू, मग त्याचं अनेक वचन बंबूज असं केलं जातं S लावून, जरी O शेवटी आहे ते. मग इथं ES न लावता S लावलेला आहे आणि अनेक वचन केलेलं आहे. आणि इथं X आहे तर त्याला EN लावलेला आहे. असे एक्सेप्शन शब्द, असा अपवाद, ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात. व्हॉट इट. आता एकवचनी सामान्य नामाच्या शेवटी Y असेल तर वायचे आय करून ES प्रत्यय लावून अनेक वचनी रूप होते. मित्रांनो, एखादं एकवचनी सामान्य नामाच्या शेवटी Y अक्षर असेल तर तो सिंग्युलर असेल, तर Y अक्षर असेल सिंग्युलर नाम जो असेल सामान्य नाम, त्याचं प्लुरल फॉर्ममध्ये करताना म्हणजे अनेक वचनी करताना तो Y त्या लोप करावा लागतो. लोप म्हणजे काढावा लागतो आणि त्या वायच्या जागी आय लिहावं लागतं आणि नंतर ES प्रत्यय लावून त्या शब्दाला प्लुरल फॉर्ममध्ये केलं जातं, म्हणजे अनेक वचनी रूप केले जातं. जसं सिंग्युलर आहे बेबी, शेवटी काय आहे Y, मग या बेबीचं प्लुरल फॉर्म म्हणजे अनेक वचनी करायचं, सिंग्युलरचे प्लुरल करायचे असेल तर Y आहे, तर Yचं आय करावं लागेल आणि त्या शब्दाच्या शेवटी ES प्रत्यय लावायचा, तो होईल प्लुरल फॉर्म. जसं बेबी आहे Y शेवटी, तर BAB हा Y न लिहिता त्याच्या जागी आय लिहायची आणि मग ES लावायचं. बेबीज, बेबी, बेबीज, Y लोप करायचा, त्याच्या जागी आय लिहून ES लावायचं. सिटी, सिटी शहर, शहर असं सांगायचं असेल तर मग सिटीज, या वायच्या आय केला आणि ES लावला. स्टोरी, STORIES, स्टोरीज, म्हणजे वायच्या आय केला आणि ES लावला. अशा पद्धतीनं वाय शेवटी असलेलं जे शब्द असेल तर त्याच्या वायचा लोप करून आय करून ES लावून अनेक वचनी केलं जातं. ओके. काय नोट आहे, काय सूचना आहे, परंतु Y अगोदर स्वर AEIOU वॉवेल म्हणजे स्वर कोणते आहेत, AEIOU, यापैकी जर वायच्या अगोदर आलं असेल तर त्या ठिकाणी अनेक वचन करताना वायचा लोप करून आय पण नाही करायचा आणि ES पण नाही लावायचं. मग काय करायचं आहे, जसं परंतु Y अगोदर स्वर AEIOU यापैकी असेल तर S हाच प्रत्यय जोडून अनेक वचनी रूप केले जाते. हा लक्षात. जसं आता मी सांगितलं Y असेल तर वायच्या आय करायच्या आणि ES लावून
एस लावून अनेक वचन करतात, प्लुरल करतात. पण सूचना लक्षात ठेवा, जर सामान्य नामाच्या शेवटी वाय आहे हे मान्य आहे, परंतु त्या सामान्य नामाच्या वाय शब्दाच्या वायच्या अगोदर स्वर आहे. स्वर म्हणजे ए ई आय ओ यू या 5 पैकी जर कोणतंही एक असेल तर त्याचे अनेक वचन करताना त्या शब्दाला एस लावायचे असतं. ई एस लावला नाही जात आणि वायच्या पण लोप होत नाही, वायच्या आय पण नाही केलं जात. जसं बी ओ आय बॉय आहे तर इथं वाय आहे, तुम्ही वाय बघून इथं काय करणार, आय करून देणार वायच्या, हे चुकीचे राहील. तर तसं होणार नाही. तर मग वाय जरी आहे तर त्याच्या अगोदर स्वर आलेला आहे बघा, ओ हा स्वर आहे ओ. मग स्वर जर आला तर या सामान्य नामाचं अनेक वचन एस लावून केलं जातं. काय लावायचं, फक्त एस लावायचं. वायच्या अगोदर स्वर आहे म्हणून. जसं टॉय आहे, टॉयच्या शेवटी वाय आहे, वायच्या अगोदर स्वर आहे ओ, म्हणून तुम्ही त्याचं प्लुरल फॉर्म काय करणार, टॉयस. की आहे, मग कीच्या वायच्या अगोदर ई आहे, ई काय आहे, वावेल आहे, स्वर आहे, म्हणून अनेक वचन करताना तुम्ही एस लावायचं आहे, हे लक्षात ठेवा. वे, वायच्या अगोदर ए आर्टिकल म्हणजे स्वर आलेलं आहे, ए आलेलं आहे, स्वर आहे वावेल, म्हणून त्याला ई एस न लावता, आय वायच्या आय न करता ई एस न लावता हा स्वर आल्यामुळे वायच्या अगोदर, तर त्याला तुम्हाला लिहायचं आहे एस, एस लिहायचं आहे, वेस. लक्षात, वेस लिहायचं. डे, डी वाय डे, मग या वायच्या अगोदर ए स्वर आलेला आहे म्हणून तुम्ही त्याला एस लावून अनेक वचनी करायचे आहे. गॉट इट. सेकंड, इरेग्युलर प्लुरल्स म्हणजे काय, अनियमित अनेक वचन. इरेग्युलर प्लुरल्स कसे असतात ते बघूया. जसं सामान्य नामाच्या शेवटी एफ किंवा एफ ही अक्षरे असतील तर एफ किंवा एफ चे व्ही एस करणे म्हणजे एफ किंवा एफ चा लोप करणे, एफ किंवा एफ काढून टाकणे आणि त्याचं व्ही एस करून अनेक वचन केलं जातं. कसं, फॉर एक्झाम्पल सिंग्युलर लीफ, एल ई ए एफ, लीफ, लीफ म्हणजे पान. मग या शब्दाच्या सामान्य नामाच्या शेवटी काय आहे, एफ आहे. मग आपल्याला प्लुरल करायचे, अनेक वचन करायचे, तर शेवटी जर एफ आणि एफ ई असं राहिलं शब्दाच्या, तर हे प्लुरल फॉर्म करताना त्या दोघांच्या लोप करून काढून व्ही एस करून प्लुरल केलं जातं. जसं एफ आहे तर मग याचे अनेक वचन करताना एफ काढायचा, हा एफ काढायचा आणि त्याचं व्ही ई एस लिहायचं, हे व्ही एस आहे म्हणजे लिव्स म्हणजे अनेक पानं असं त्याच्या. दुसरं आहे वाईफ, वाईफ म्हणजे काय, पत्नी, बायको, एक पत्नी. पण याचं जर अनेक बायका, अनेक पत्न्या असं सांगायचे असेल तर, जसं आय हॅव अ वाईफ, मी असं सांगितलं मला एक पत्नी आहे, पण मला सांगायची असेल मला अनेक पत्न्या आहेत, मग मी काय सांगेल, आय हॅव वाईव्स असं सांगावं लागेल, आय हॅव वाईव्स. जसं मग या एफ ईचं तुम्हाला लोप करावं लागेल, काढून टाकावं लागेल आणि अनेक वचनी करताना व्ही एस करावं लागेल, व्ही ई एस, वाईव्स, वाईफ, वाईव्स, डब्ल्यू आय व्ही ई एस. असं एफ असेल किंवा एफ ई असेल शब्दाच्या शेवटी तर अनेक वचन करताना व्ही एस करावं लागतं आणि अनेक निरूप तयार केले जातं. अंडरस्टूड. एक्सेप्शन, अपवाद. काही शब्द एक्सेप्शन असं अपवाद असतात. कसं, जसं शब्दाच्या शेवटी एफ किंवा एफ ई राहिला तर आपण तो एफ आणि एफ ई काढून लोप करून व्ही एस लिहितो अनेक वचनी करताना. पण असे काही शब्द आहेत ग्रॅमॅटिकली, तर जरी त्यांचं एफ असेल किंवा एफ ई असेल शेवटी तर त्यांना न काढता, त्याचे व्ही एस न करता त्यांना फक्त एस लावला जातो आणि अनेक वचनी रूप केले जातं, ग्रॅमॅटिकली रूल. मग तुम्ही असं लक्षात ठेवा. किंवा एफ किंवा एफ ई या अक्षरांअगोदर जर
वॉवेल आला असेल, स्वर आला असेल तर अनेक वचनी करताना एस लावा, असं लक्षात ठेवलं तरी चालेल. जसं एफ आहे आणि त्याच्या अगोदर ओ हा स्वर आहे, मग अनेक वचनी करताना काय कराल, एस लावायचं. म्हणजे एफ काढून व्ही एस करायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. हे लक्षात ठेवा, जर एफच्या अगोदर स्वर आहे तर असा एस लावा. जसं एफच्या अगोदर स्वरच आहे, प्रूफ, प्रूफ्स असं लिहा. सेफ, आता एफी आहे तर एफीच्या अगोदर स्वर आहे, वॉवेल आहे ए, मग त्याला व्ही एस न करता काय लिहायचं आहे, एस लावा, सेफ्स. चीफ आहे, मग एफच्या अगोदर वॉवेल ई आहे, असं लक्षात ठेवून त्याला एस लावा, चिप्स. अशा पद्धतीनं हे एक्सेप्शन शब्द असतात, ते असे लक्षात ठेवावे लागतात. ओके. स्वर बदलून एक वचनाचं अनेक वचन केलं जातं, सिंग्युलरचं प्लुरल केलं जातं. ते कसं, फॉर एक्झाम्पल स्वर बदलून वॉवेल एक म्हणजे अनेक वचन केलं जातं. म्हणजे वॉवेल कोणते आहेत, ए ई आय ओ यू. मग काही शब्दांमध्ये जर स्वर आला तर स्वर बदलून अनेक वचनी केलं जातं. जसं फॉर एक्झाम्पल हे लक्षात ठेवायचे तुम्हाला ग्रॅमॅटिकल रूलनुसार. जसं मॅन आहे, मॅन म्हणजे काय, व्यक्ती, माणूस. मग अनेक माणसं असं सांगायचं राहिलं तर त्याचं प्लुरल फॉर्म कसं करता येईल, तर मॅन या स्पेलिंगमध्ये ए हा स्वर आहे, ए हा स्वर आहे, मग हा स्वर बदलायचा आणि अनेक वचन होतं. जसं या मॅनचं अनेक वचन स्वर बदलून केलं मेन, म्हणजे या एचं काय केलं, ई केला, हा स्वर आहे ई पण, आणि मेन केलं म्हणजे अनेक वचन झालं, मॅन मेन. वुमन, मग वुमन मध्ये सुद्धा हा जो ए आहे याचं अक्षर बदलला, आपण स्वर बदलला, ई केला, वुमेन, स्त्री, अनेक स्त्रिया असं. जसं एफ डब्ल्यू टी, फूट, फूट म्हणजे काय, पाय. मग 2 पाय, 3 पाय, अनेक पाय असं सांगायचे राहिलं तर हे स्वर आहे, हे स्वर बदलायचे तर अनेक वचन होतं. जसं डबल ओचं डबल ई केलं, फीट, फीट म्हणजे 2 पाय, अनेक पाय असं त्याच्यावर. टूथ, टूथ म्हणजे काय मित्रांनो, दात, सिंगल, एक दात. मग अनेक दात असं सांगायचं राहिलं तर हे स्वर बदलायचे, आणि स्वर बदलला, डबल ई केला, डबल ओचा डबल ई झाला तर तो सिंग्युलर फॉर्मचा टूथचा टीथ हा प्लुरल फॉर्म तयार झाला. हे लक्षात ठेवायचे. असे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. असं स्वर बदलून सुद्धा अनेक वचन रूप केलं जातं. एक वचनी व अनेक वचनी रूपे काही नामांची सारखीच असतात. आता एक वचनीचं अनेक वचन करताना असे काही शब्द असतात, ते त्यांचं एक वचन म्हणजे जो शब्द असेल, जी स्पेलिंग असेल, ती स्पेलिंग अनेक वचनमध्ये लिहिली जाते. त्याला एस, ई एस वगैरे काही लावला जात नाही, तेच अनेक वचनी धरलं जातं. जसं शिप, एस एस डबल ई पी, शिप, शिप या शब्दाचे अनेक वचन करायचे राहिलं तर तुम्हाला शिप लिहावं लागणार. याच्यात काही एस ई एस लावला जात नाही, हे लक्षात ठेवायचे. हे शब्द अपवादात्मक असतात. फिश, मासा, फिशेसने लिहू शकत. आता एस एच बघून तुम्ही ई एस लावून दिला तर रॉंग येईल. तर हा शब्द लक्षात ठेवायचा. तर एक वचनी अनेक वचनी रूप ही सारखी लिहावी लागतात. जसं फिश, फिश, डिअर, डिअर, म्युझिक, म्युझिक, हेअर, हेअर. असे शब्द सुद्धा तुम्हाला रिमेंबर करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत, जेणेकरून जर शब्द आला तर त्याला एस ई एस न लावता, एस ई एस न लावता त्याचे अनेक वचन त्याच शब्दामध्ये लिहायचे राहतं. शेवटचं हे शब्द तुम्हाला पाठांतर करायचे आहे. त्याच्या अगोदर डझन हा शब्द आहे, त्या डझनचं सुद्धा तुम्हाला डझनच लिहावं लागणार आहे अनेक वचन करता. लक्षात. मग आता हे पाठांतर करणे का लिहिले आहे, कारण हे जे 3-4 शब्द आहेत ते पूर्ण अपवादात्मक असतात, की त्याला हे नियम लागू होत नाही. ते तुम्हाला पाठांतरासारखं लक्षात ठेवावे लागतात. उदाहरणार्थ ऑक्स आहे म्हणजे बैल, अनेक बैल सांगायचे असेल, 2 बैल 3 बैल सांगायचे असेल तर एस एक्स लावायचे नाही,
आता मी एस बघून एक्स बघून ES लावून देणार, रॉंग येईल. मग या ऑक्स या सिंग्युलरचं प्लुरल नेहमी ऑक्झनमध्ये केलं जातं. हा शब्द लक्षात ठेवा. चाइल्ड, चाइल्ड मूल. अनेक मुलं सांगायचे आलं तर एस लावू शकत नाही, एस लावू शकत, त्याला तुम्ही पाठांतरासारखं लक्षात ठेवा. चाइल्डचं चिल्ड्रेन होतं, माऊसचं माईस होतं, MICE माईस होतं. हा लक्षात. तर अशा पद्धतीनं सिंग्युलर फॉर्मचं प्लुरल फॉर्म केलं जातं, म्हणजे सिंग्युलर म्हणजे एक वचनाचं अनेकवचनी रूप केलं जातं आणि मार्क्स मिळवले जातात. ओके. द इम्पॉर्टंट नोट्स, महत्वाची सूचना. प्रत्येकाला एस आणि एस लावून एक वचनाचे अनेक वचन केलं जात नाही. जसं वर्ब राहिली, VERB वर्ब, क्रियापद, क्रियापदाचं एक वचन अनेक वचन होत नाही. सामान्य नामाचं म्हणजे कॉमन नाऊन, नाऊनचं एक वचन अनेक वचन होतं. लक्षात. काही जणांच्या गैरसमज मिसगाईड होऊन जातात काही जण, तर शब्दाला शब्द समजून एस लावून अनेक वचन करत राहतात. क्रियापदांचं सिंग्युलरचं प्लुरल होत नाही. लक्षात ठेवा. क्रियापद व क्रियापदांचं एक वचनी अनेक वचनी काही संबंध नाही. सामान्य नामाचं कॉमन नाऊन, नाऊनचं होतं, हे लक्षात ठेवा. जसं समजा मी आता गो लिहिला, मग तुम्हाला गोचं एस आणि एस लावून अनेक वचन एक वचन करायचं आहे का? जसं त्याचं झालं गोस, म्हणजे हा ओ आहे म्हणून आम्ही त्याला ES लावला, मग अनेक वचन झाला. गो म्हणजे ज्याने होतं ना, क्रिया आहे ही. क्रिया कसं काय अनेक वचन होईल? तर क्रियापदांचं अनेक वचन होत नाही, वर्ब्सचं अनेक वचन होत नाही. इट विल नेवर बी हॅपन. ओके. वर्ब कन्वर्टेड सिंग्युलर इंटू प्लुरल फॉर्म, नो, नेवर. लक्षात ठेवायचं. क्रियापदाचं एक वचन अनेक वचन केलं जात नाही, फक्त सामान्य नामाचं एक वचनाचे अनेक वचन केलं जातं. लक्षात ठेवा. ओके, गॉट इट. मग सिंग्युलर आणि प्लुरल नंबर्सचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आधी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्णच पहा आणि लाईक आणि शेअर करा. थँक्यू.